नमस्कार, मी राज वैशंपायन। सध्या आपण आहोत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरची। याच महामार्गाची काही दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली होती आणि हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण करावा असे आदेश संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना दिले होते। मात्र अद्यापही आपण पाहिलं तर काही ठिकाणी महामार्गाची अवस्था जैसे तीच आहे। सध्या आपण आहोत नागोठणे येथील मीरानगर परिसरामध्ये। त्या ठिकाणचा मार्ग आपण पाहू शकतो कशा पद्धतीमध्ये या मार्गावरती खड्ड्यांचं एकंदरीत साम्राज्य निर्माण झालेलं आहे आणि मुख्यतः एक साइडनीच हा रस्ता या ठिकाणी चालू आहे। दुतर्फा वाहन म्हणजे आपण जर पाहू शकतो की समोरून जर एखादा वाहन येणार असेल, म्हणजेच मुंबईच्या दिशेने रत्नागिरीच्या दिशेकडे जर वाहन येणार असेल तर रत्नागिरी दिशेकडून मुंबईकडे दिशेकडे जाणाऱ्या वाहनाला थांबावं लागतं। अशी बिकट परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि त्यामध्येच या महामार्गाच्या रस्त्याला मोठ्या प्रमाणामध्ये खड्ड्यांनी विळखा घातलेला आहे आणि या खड्ड्यांचा सामना जो आहे हा नागोठणे परिसरातील आणि विभागातील नागरिकांना रोजच करावा लागतोय। आपण या ठिकाणी पाहू शकताय हा जो महामार्ग आहे हा पूर्णतः खड्डेमय झालेला आहे आणि खड्डेमय सोबतच हा जलमय झालेला आहे। एकंदरीत जर पाहिलं तर या महामार्गाची अशी बिकट अवस्था आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसापूर्वीच या महामार्गाचा पाहणी दौरा करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना तातडीने याच्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिले होते। मात्र या आदेशाला संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांनी केराची टोपली दाखवल्याचं एकंदरीत चित्र दिसत आहे। आपण पाहू शकताय या महामार्गावरती कशा पद्धतीमध्ये मोठमोठे खड्डे निर्माण झालेले आहेत। माझ्यासोबत या ठिकाणी स्थानिक जे नागरिक आहेत ते आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। काय सांगाल, आपलं पहिले नाव सांगा आणि काय परिस्थिती एकंदरीत? नमस्कार, मी इम्तियाज शेख मीरानगरचा रहिवासी आहे। आज कितीक वर्ष या रस्त्याचे काम चालू आहे आणि आम्हाला प्रत्येक वेळी या रस्त्याचा किती जणांचे ॲक्सिडेंट झालेत, किती अपघात झालेत, रोज कोणाच्या ना कोणाचे अपघात इथे चालूच आहेत। आज भर पावसामध्ये हे लोक डांबरीकरण करायचे, त्याचा काही उपयोग नाही। पण आता पाऊस थांबून कमीत कमी 1-1.5 महिना झालं आहे तरी काही हालचाल नाही, काही रस्त्याचा इथे काय करायला मागत नाही। म्हणजे पूर्णतः रस्त्याची दशा तुम्ही बघू शकता काय झालं आहे ते। आज रोज गाड्यांना आज किती त्रास होते, येणाऱ्या जाणाऱ्याला किती अपघात होतात, इथे गाडी किती पलटी होतात, तुम्ही बघू शकता गाड्यांची किती मोठी लाईन आहे। आणि मला सांगा, एकंदरीत या ठिकाणी महामार्गावरती खड्डे पडलेले आपल्याला दिसत आहेत आणि दुसरीकडे त्यांचे जे कर्मचारी आहेत किंवा कामगार आहेत काम करतात आणि याकडे दुर्लक्ष करतात, याकडे आपण कसं बघताय? त्यांना आम्ही नेहमी बोलतो, साहेब या रस्त्याचं काय, तुम्ही या रस्त्याला काय लक्षच नाही देत। आम्हाला ह्याचा काही नाही, आम्हाला सध्या तो ब्रिजचंच काम सांगितलं आहे। या रस्त्यावर ते कानाडोल करतात, या रस्त्यावर लक्षच नाही द्यायला मागत ते लोक। आम्ही नेहमी त्यांच्याकडे वारंवार तक्रार करतो, साहेब काय ना काय याचा काहीतरी करा। आज गाड्यावाल्याला खूप त्रास होते या रस्त्यामुळे, म्हणजे ते लक्षच द्यायला मागत नाही। तुम्ही काय सांगाल, इथून रोज प्रवास करताय, एकंदरीत तुम्ही काय म्हणाल? आम्ही ते सुपरवायझरला पण कॉल करून सांगितलेला की बाबा हा रस्ता बघा, आम्हाला जायला यायला त्रास होते। ते बोलते हाँ करेगा बस करेगा, ऐसे ही बोलता है बस, और दूसरा काय नाही बोलत। बरोबर आहे। म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने या महामार्गाची दयनीय अवस्था निर्माण झालेली आहे। याला कुठेतरी संबंधित ठेकेदार आणि त्याचबरोबर अधिकारी देखील तेवढेच जबाबदार असल्याचे एकंदरीत दिसत आहे। आपण पाहू शकता अक्षरशः रस्त्याची चाळण झालेली आहे। एकतर्फे गाडीवाला आला तर दुसऱ्यातर्फे गाडीवाला थांबावं लागतंय आणि याचा महत्त्वपूर्ण असा जो फटका आहे तो दुचाकीस्वारांना बसताना एकंदरीत या ठिकाणी आपल्याला दिसतोय। आता या बातमीनंतर तरी या संबंधित जो ठेकेदार आहे या महामार्ग दुरुस्ती करणार का, हेच खरं पाहावं लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट याकूब सैयद, राज वैशंपायन, माझा रायगड, नागोठणे।